नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल बजेट सादर झालं आणि बजेटनंतर मार्केट जे खाली पडलं आहे ते काय विचारूच नका. कंटिन्यू मार्केट खाली पडलं आणि यामध्ये ना लाखो करोडो रुपये स्वाहा झाले एकाच दिवसामध्ये. एवढं मार्केट खाली पडलं आहे. म्हणजे सेन्सेक्स जवळपास 1200 पॉईंटने खाली आलेला आहे आणि त्याच्यानंतर निफ्टी जवळपास 600 पॉईंटने खाली आला आहे. म्हणजे 25,000चा जो सपोर्ट होता निफ्टीचा तो कमी होऊन आता 24,800 वरती निफ्टी सध्या ट्रेड करत आहे. तर एवढं धडाम करून मार्केट खाली आलेलं आहे. स्मॉल कॅप इंडेक्स बघा, मिड कॅप इंडेक्स बघा किंवा तुम्ही फार्माचा इंडेक्स बघा, आय टीचा इंडेक्स बघा, सगळे इंडेक्सेस रेडमध्ये झालेले आहेत आणि या इंडेक्सेसमध्ये असलेल्या कंपनीचे स्टॉकसुद्धा मायनसमध्ये गेलेले आहेत आणि याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती होतोय. मार्केट सकाळी जेव्हा चालू झालं त्यावेळेस सेन्सेक्स जो आहे तो थोडा वर खाली होत होता आणि जवळपास 12:30च्या आसपास किंवा 1च्या आसपास तो 300 प्लस वरती होता आणि त्यानंतर जे काही मार्केट पडायला सुरुवात झाली ते जाऊन थांबलं 1150 पॉईंटवरती. मायनसमध्ये सेन्सेक्स गेलेला आहे आणि इथे जाऊन तो क्लोज झाला. 50-50चं सुद्धा तेच झालं. मार्केट वर होतं, नंतर धडाम करून खाली आलं. आता हे जेव्हा होत होतं ना त्यावेळेस न्यूजवरती सुद्धा आहे ना लाईव्ह भाषण दाखवलं जात होतं निर्मला सीतारामन यांचं. आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ना ते तर मॅक्झिमम लोक स्क्रीनच्या समोर किंवा टी व्हीच्या समोर बसलेली होती, कारण की आज संडे सुद्धा होता आणि काय सांगतायत, काय नवीन येत आहेत ह्या गोष्टी बघत होते. आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट फक्त 2,000 रुपयाची SIP आहे ना ते सुद्धा लोक पॅनिक झाले की मार्केट एवढं खाली आलं, आता काय व्हायचं, आता आमच्या SIPचं काय होणार, आमच्या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार, असा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागला. कारण की त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीच चांदी जी आहे म्हणजे सिल्वर जे आहे ते जवळपास ₹1,00,000 खाली आलेलं. आणि एवढं सगळं होत असताना सगळ्यांना असं एक्सपेक्टेड होतं की चांदी खाली आली म्हणजे स्टॉक मार्केट वरती होणार. म्हणजे नॉर्मली असंच होतं की मेटलचा इंडेक्स जेव्हा खाली येतं तेव्हा इक्विटी मार्केट वर जातं, इक्विटी मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा मेटलचं मार्केट वर जातं, असं काहीतरी चालू असतं. बट प्रत्येक वेळेस अशाच गोष्टी घडतील किंवा आपल्याला जी बजेटमध्ये पाहिजेत गोष्टी त्या घडतीलच असं काही नाही ना. बऱ्याच वेळा असं होतं की बजेटमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी घडत नाही, कारण की बजेट येण्या अगोदर आहे ना न्यूजवरती हे दाखवलं जात होतं की या गोष्टी बजेटमध्ये सांगितल्या जातील, त्या गोष्टी बजेटमध्ये सांगितल्या जातील, व्याजदर कमी होतील, होम लोन्सवरती इंटरेस्ट रेट कमी होईल, बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या आणि ते काही घडलं नाही आणि त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती पडला. आता हे बजेट फक्त एकदाच येणार आहे का याच वर्षी? नाही, दरवर्षी बजेट येत राहणार आणि दरवर्षी बजेटमध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहणार. आता आपली जर इन्व्हेस्टमेंट कुठल्याही टाईपच्या प्रोडक्टमध्ये असेल, म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा स्टॉक्समध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल तर लगेच एवढं पॅनिक होऊन जायची गरज नाही आहे ना. मार्केटमध्ये बजेट येतच राहणार आहेत आणि आता हे जे बजेट आलेलं आहे ना हे मिड बजेटमध्ये आलं आहे. म्हणजे जेव्हा इलेक्शन्स असतात, म्हणजे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा जेव्हा इलेक्शन्स असतात त्यावेळेस आहे ना, म्हणजे राज्यातले असो किंवा म्हणजे विधानसभेचे असो किंवा लोकसभेचे असो, जेव्हा जेव्हा हे बजेट जे आहे ते इलेक्शन जेव्हा आसपास असतं ना त्यावेळेस जेव्हा येतं ना त्यावेळेस जे मिडल क्लास फॅमिलीज आहेत किंवा मिडल क्लास लोक आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी बजेटमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, दाखवल्या जातात किंवा त्याच्यावरती खर्च केला जातो. पण आता बजेट जे आहे ते कोणतेही इलेक्शन जवळपास नाही आहे, त्यामुळे त्या हिशोबाने बजेट बनवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की ह्या बजेटमध्ये काहीच नाही. बजेटमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत पण आपल्याला त्या कळत नाही आहेत. हा पार्ट वेगळा राहिला. पण आजचा जो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी जो बनवतोय ना तो यासाठी बनवतोय की बऱ्याच लोकांचे आहेत ना मला फोन आले बजेट झाल्यानंतर किंवा 1100 पॉईंट मार्केट खाली आल्यानंतर त्यांचे मला फोन आले की सर मार्केट एवढं खाली गेलं, आता इन्व्हेस्टमेंटचं आमचं काय होणार, आता आमची इन्व्हेस्टमेंट काय होणार. ज्यांची इन्व्हेस्टमेंट 6 महिन्यापूर्वी सुरू केली आहे किंवा वर्षभरापूर्वी सुरू केली आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट आता मायनसमध्ये थोडेफार पैसे दिसायला लागले, लगेच त्यांना असं वाटायला लागलं की काय पैसे मायनस झाले. पण ज्यावेळेस SIP सुरू केली होती त्यावेळेस हा होरिझन होता की 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मी SIP सुरू ठेवणार आहे. मग जर 20 वर्षासाठी होरिझन आहे किंवा 15 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा होरिझन आहे तर फक्त एका वर्षामध्येच लगेच कसं काय पॅनिक होतं माणूस. म्हणजे असं हे गोष्ट मान्य आहे की आपले पैसे आहेत कुठेतरी कमी होतात आहेत त्यामुळे थोडंसं पॅनिक व्हायला होतं. पण लॉंग टर्म होरिझन आहे ना, तुम्ही का पाहताय त्या गोष्टी. जर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आहे तर याचा अर्थ तुम्ही बजेट बघायला हवं का? नाही. याचा अर्थ तुम्ही रोज न्यूजमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या गोष्टी पाहायला हव्यात का? तर नाही. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की ती एकदा करायची आणि तुम्ही जर ती लॉंग टर्ममध्ये घेऊन जाणार असाल ना तर पुढचे 2-3 वर्ष तरी ती विसरून जायची, करतच राहायची तरच तुम्हाला त्याच्यामधनं काहीतरी वेल्थ क्रिएट होताना दिसेल. अदरवाईज तुम्हाला फक्त पॅनिक याच गोष्टीचा विचार करत राहाल आणि दिवस रात्र फक्त तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दलचाच विचार कराल आणि तुमच्या आजूबाजूचं जग तुम्ही विसरूनच जाल.
म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात, ज्या गोष्टीचा आनंद आपण घ्यायला हवा ना, त्या गोष्टी विसरूनच जाल. त्यामुळे मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा असा मोठा फॉल येतो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो की मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा असा मोठा फॉल येतो ना, त्यावेळेस एक अपॉर्च्युनिटी असते की तुम्ही परचेस करा, ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा आणि ॲडिशनल SIP जर तुम्हाला करता आली ना, म्हणजे जर तुमची पुढच्या महिन्यात म्हणजे आता फेब्रुवारीच्या 10 तारखेला SIP जाणार आहे, पण आता जर तुमच्याकडे पैसे असेल ना, तर ॲडिशनल एक SIP तुम्ही आत्ताच करा, कारण की मार्केट खाली आहे आणि युनिटची प्राईस कमी झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी जास्त मिळते. आता हे अजून सोपं करून तुम्हाला सांगतो की आता एक कॉमन एक्झाम्पल आपण घेऊयात की कांद्याचं उदाहरण घेऊयात आपण, की कांदे जे आहेत ते 100 रुपये किलो आहेत. जर मला आता माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मला कांदे घ्यायचे आहेत, कांद्याचा भावसुद्धा 100 रुपये किलो आहेत, तर आता 100 रुपयामध्ये मला 1 किलो कांदा मिळणार आहे. पण जर कांद्याचा भाव जो आहे तो 80 रुपये झाला आहे, 70 रुपये झाला आहे किंवा 60 रुपये झाला आहे, तर त्यावेळेस काय होईल की मला 100 रुपयामध्ये ना जवळपास 1.5 किलो कांदा मिळेल. जर कांद्याचा भाव हा 50 रुपये किलो किंवा 70 रुपये 80 रुपये किलो असेल तर मला कांदा जास्त मिळणार ना. सेम म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा होतं की ज्यावेळेस मार्केट खाली पडतं ना, त्यावेळेस क्वांटिटी तुम्हाला जास्त मिळते. आता हे मी तुम्हाला अजून सोपं करून तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो तुमच्या युनिटच्या रूपामध्ये. आता स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत असेल की 10,000 रुपयाची SIP, NAVची प्राईस आहे 100 रुपये, युनिट्स किती मिळणार 100, म्हणजे 10,000 रुपयामध्ये NAVची प्राईस 100 रुपये असल्यामुळे तुम्हाला युनिटसुद्धा 100च मिळणार आहेत. पण आता मार्केट फॉल झालं आहे, मार्केट खाली पडलेलं आहे आणि आता 10,000 रुपयाची जर तुम्ही SIP करताय किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करताय काहीही, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये तुमची ही NAV होता 100 रुपये, त्यावेळेस तुम्हाला युनिट्स मिळाले 100. आता जर तुमची SIP जाणार आहे या महिन्यामध्ये किंवा ह्या 4-5 दिवसामध्ये SIP जाणार आहे, तर 10,000च SIP जाणार. पण आता जो आहे ते युनिटची प्राईस काय झाली आहे, कमी झाली आहे आणि ती झाली आहे 95 रुपीज. तर याचा अर्थ काय झाला, जिथे तुम्हाला अगोदर 100 युनिट्स मिळत होते, आता तुम्हाला तिथे मिळतात 105 युनिट्स, म्हणजे 5 युनिट्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात आहेत. आणि जर 100 रुपयाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर 5 युनिट म्हणजे तुमचे 500 रुपयाचे युनिट्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहेत, एक्स्ट्राचे मिळत आहेत, म्हणजे फ्रीमध्येच मिळत आहेत ना. जर 100 रुपये प्राईस असते तर तुम्हाला 105 मिळाले असते का, नाही. तुम्हाला आता जास्त युनिट्स मिळत आहेत कारण की मार्केट खाली आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा मार्केट खाली राहिलं, 10,000 रुपयाची SIP होती ती झाली 93 रुपीज, म्हणजे मार्केट अजून खाली पडलं तर तुम्हाला युनिट जे आहेत ना ते एक्स्ट्रा मिळणार आहेत. 107 युनिट्स तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे अगोदर 105 मिळत होते, आता 107 मिळतात आहेत. अजून एकदा परत मार्केट खाली गेलं आणि आता NAVची प्राईस झाली 90 रुपये, तर आता तुम्हाला युनिट्स किती मिळतात आहेत 111. म्हणजे जसं जसं मार्केट खाली पडतंय तुम्हाला तुमचा जो लॉस आहे तो तर थोडा वाढतोय, ठीक आहे, मान्य आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला इथे युनिट जास्त मिळतात आहेत ना. आणि या युनिट जास्त मिळाल्याचा फायदा काय झाला तुम्हाला, तुमचं ॲव्हरेजिंग झालं. म्हणजे जिथे तुम्ही 100 रुपयाच्या ॲव्हरेजने परचेस केलं होतं पहिलं, नंतर मार्केट जसं जसं खाली आलं तसं तसं तुम्ही परचेस करत गेलात, तर तुमचं ॲव्हरेज प्राईस किती झाली 94 रुपीज एवढी झाली. 94 म्हणजे आता याच्यानंतर जेव्हा मार्केट इथे 96 रुपीज 97 रुपीज किंवा 98 रुपीजला जेव्हा तुमचा NAV येणार ना, तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये असाल. तुम्हाला 100पर्यंत येण्याची वाट बघायची गरज नाही, कारण की तुम्ही ॲव्हरेजिंग करत चाललाय आणि हाच SIPचा बेनिफिट आहे. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडतं ना, त्यावेळेस तुम्हाला जेवढी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करता येईल ना तेवढी करत चला, कारण की ही इन्व्हेस्टमेंट तुमची वाया जाणार नाही. आपला होरिझॉन लॉंग टर्मचा आहे, तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशनच मिळणार आहे. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला वाटेलच की 6 महिन्यापूर्वी जेव्हा असं सांगितलं होतं की मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं आहे, भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं, इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालं, त्यावेळेस मार्केट खाली होतं, त्यावेळेस लोकांना सांगितलं की ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा. मग प्रत्येक वेळेस त्यावेळेस ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यानंतर पुन्हा मार्केट अजून खाली आले त्याच्या, मग ॲडिशनल चान्स मिळतोय ना तुम्हाला. ही जी ॲडिशनल अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते ना ती आपण घ्यायला हवी आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करता यायला हवी, कारण की मार्केट असंच कंटिन्यू 2-4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष खाली जाणार नाही. मार्केट इथून कधी ना कधी रिबाउन्स होणार आणि हा रिबाउन्स जेव्हा मार्केट होईल ना त्यावेळेस ते थांबत नाही, ते कंटिन्यू एक रॅली घेऊन जातं. 10,000 पॉईंटची 5,000 पॉईंटची जेव्हा रॅली होते ना त्यावेळेस तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती एक चांगली व्हॅल्यू क्रिएट करून देते, कारण की तुम्ही कमी अमाऊंटमध्ये परचेसिंग करून जास्त क्वांटिटी स्टोअर करून ठेवलेली आहे स्वतःकडे. तर त्यामुळे जेव्हा केव्हा अशी पॅनिक सिच्युएशन येते, मार्केट खाली पडतं, त्यावेळेस आहे ना फायदा घेण्याचा, त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा, ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करता. जर तुमची एखादी SIP चालू आहे 2,000ची 3,000ची 4,000ची SIP चालू आहे, तर ॲडिशनल एक SIP तुम्हाला करता आली तर ती करत चला.
आणि जर करता येत नसेल ना, तर तुमची जी SIP चालू आहे, जे चालू आहे ना, ते कंटिन्यू चालू राहू द्या. अजिबात बघू नका की मार्केटमध्ये आता काय होतंय, नंतर काय होतंय, ह्या गोष्टी सोडून द्या आणि तुमचं जे डेली रुटीन्स आहे ना, ते फॉलो करा. मार्केटच्या न्यूज अजिबात बघू नका. पुढचे 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष या गोष्टी करत राहा आणि मग तुम्ही पहा की तुमची व्हॅल्यू काय क्रिएट होते. या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एकच पॉईंट आहे की कोणत्याही फॉलला अपॉर्च्युनिटी म्हणून पहा, ना की तुमचा लॉस होतोय म्हणून पहा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.